हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. इयत्ता 7वीला 2025-26 पासून स्कॉलरशिपची परीक्षा पूर्वीप्रमाणे आलेली आहे. 1955ला चालू झाली, 16-17 साली परत ती 7वीवरून 8वीला गेली आणि ह्या वर्षीपासून 25-26 पासून परत 7वीला आली. याचा खूप मोठा फायदा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांचा पाया पक्का करण्यास होणार आहे. कारण 8वीला होते त्यावेळेस त्यांचा पाया स्कॉलरशिपने जरा पाया पक्का होत होता, पण 8वीला हायस्कूलमध्ये तितकंसं म्हणावं तितकं स्कॉलरशिपचं हॅड नव्हतं आपल्या भाषेत. पण ग्रामीण भागातल्या मराठी शाळांत, झेडपीच्या शाळांत प्रचंड मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिपची जागृती आहे आणि त्याचा फायदा मुलं बसतात, शिक्षक लोक घेतात आणि नकळत तो पाया पक्का होत जातो. तर आपण ग्रामज्ञान अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. शालेय स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन प्रोव्हाइड करणारी अकॅडमी आपण ह्या वर्षीपासून ऑनलाईन येतोय. आपला ऑनलाईन बॅच किंवा ऑनलाईन कोर्स चालू करण्यासाठी बघण्यासाठी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण यावर्षी फक्त 7वी वेळेअभावी फक्त 7वीची बॅच ऑनलाईन घेतोय. पुढच्या वर्षीपासून 4थी, नवोदय आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून NMMS आणि इतर बॅचेस ऑनलाईन भेटतील. ओके. आपली ही सुपर 30 बॅच असणार आहे. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी BS सर, माझी निवड IBPS PO म्हणून झाली होती. ठीक आहे. इतर पण गव्हर्नमेंटचे एक्झाम जवळपास 6 ते 7 एक्झाम क्लिअर केलेले आहेत. ओके. सुपर 30 बॅचमध्ये आपण फक्त 30 विद्यार्थ्यांची एकदम राज्याच्या गुणवत्तेत येण्यासाठी जी आवश्यक तयारी ती करून घेणार आहे आणि बाकी यूट्यूब आणि इतर माध्यमातून आपण सर्वांना मार्गदर्शन तर करणार आहोतच. फक्त सुपर 30मध्ये तुम्हाला यायचं असेल तर ह्या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करा आणि मार्गदर्शन घ्या. आपण यूट्यूबवरती जास्तीत जास्त कंटेंट टाकणार आहोतच, परंतु या व्यतिरिक्त आपलं पुढच्या महिन्यात ॲपसुद्धा येत आहे आणि त्या ॲपमध्ये डेडिकेटेड तयारी पण करून घेतली जाईल, अगदी माफक फीमध्ये. किंबहुना यूट्यूबवरतील सर्व लेक्चरमधून आपली चांगल्यापैकी रँक येण्यासाठी स्टेटमध्ये तितकंसं मटेरियल या ठिकाणी पण अवेलेबल होणार आहे. सो डोंट वरी. ओके. आपला उद्देश काय? मुख्य उद्देश गुणवत्तापूर्ण शिक्षण घरोघरी पोचवायचं आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये, शहरातल्या शाळा, सेमी इंग्लिशच्या शाळा, इंग्लिश मिडियमच्या शाळा, कॉन्व्हेंट शाळा, त्यांमध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या गोष्टींची ॲक्टिव्हिटी असते, पण ग्रामीण भागात एकमेव चालणारी ॲक्टिव्हिटी स्कॉलरशिप आणि त्यामध्ये आपली रान शिवारातली मुलं चमकली पाहिजेत. त्यामध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये त्यांना त्या लेवलचं नॉलेज, त्या लेवलचं ज्ञान भेटणं गरजेचं आहे. त्यासाठी हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. आणि झेडपीच्या शाळेत जनरली पूर्ण ग्रामीण भागात आहे, त्या ठिकाणी कसले क्लासेस नाही. काही ठिकाणी शिक्षकांकडे पण एक्स्ट्रा वर्ग आहे, एक्स्ट्रा कामाचे ताण आहे. त्यामुळं नकळत कोणत्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या बाबतीत थोडंसं दुर्लक्ष झालं तर ते विद्यार्थ्याच्या पाया पक्का होण्यास जरा हानिकारक ठरू शकतं. त्यासाठी जिथं शाळा नाही, शिक्षक नाही, तिथं तर आहेच. त्याशिवाय ज्या ठिकाणी थोडी अवघड परिस्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि घरोघरी तुम्ही मोबाईलवरती बघून या गोष्टी पाहणार आहात. आणि याच्यात आपण काय करणार आहे? पाठांतर अजिबात घेणार नाही. पाठांतर लिटरली 0 आहे. सगळ्या गोष्टी संकल्पनातून येणार आहे. मी स्वतः IBPS PO आणि इतर परीक्षा अनेक वेळा क्लिअर केलेल्या आहेत. आमच्याबरोबर जे टीम मेंबर आहे त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांची अकॅडमिक हिस्ट्री आहे. त्यामुळे तुम्ही कंटेंट, नॉलेज याबद्दल काहीही शंका मनात ठेवू नका. सुपर 30ला जॉईन व्हायचं असेल तर या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज पण करू शकता तुम्ही. संकल्पना स्पष्ट सांगणार आहे. हा आपला ग्रामज्ञान अकॅडमी, हा व्हॉट्सॲप नंबर, हा लोगो आपला, हा लॅपटॉप म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपमधून तुम्ही शिकणार, ज्ञान घेणार. ठीक आहे. आपण पहिला टॉपिक पाहूया. आता बघा, सिलेबस पण आलेला आहे. सिलेबस आपल्या टेलिग्राम ह्या चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये गेला तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक भेटेल. त्या ठिकाणी फ्री कंटेंट, फ्री मटेरियल PDF वगैरे अवेलेबल होत जातील. त्यामुळे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. त्या ठिकाणी आपण सिलेबस टाकलेला आहे. सिलेबसमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट कुठंतरी समप्रमाण तुम्हाला दिसेल किंवा दिसणार नाही, परंतु जे आपले इतर टॉपिक आहे, शेकडेवारी, बँका, इतर सगळे टॉपिक त्यामध्ये आणि या व्यतिरिक्त रेशो प्रोपोर्शन म्हणजे गुणोत्तर प्रमाण, वयवारी, काही इतर टॉपिक असतील गणिताचे, त्या सर्व ठिकाणी समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हा लागणारा टॉपिक आहे. इथपासून ते 8वीची असू द्या, NMMS, 9वी, 10वी,
इतर स्पर्धा परीक्षा असू द्या, पोलीस भरती असू द्या, MPSC असू द्या, UPSC असू द्या, CDS असू द्या, NDA असू द्या, समप्रमाण व्यस्त प्रमाण शेवटपर्यंत तुमचा पिक्चर सोडणार नाहीत, एवढं लक्षात घ्या. आणि ते खूप अवघड आहे असं नाही, फक्त आता कॉन्सेप्च्युअली शिकून घ्यायची गरज आहे. परत एकदा सुपर 30 मी परत बॅच लिहिलं, त्याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. ठीक आहे, आता शांत चित्ताने लेक्चर बघा. आपला उद्देश पूर्णपणे सांगितलाय, रान शिवारातली मुलं आणि त्यांचं नॉलेज आणि त्यांचा पाया पक्का झालाच पाहिजे. समप्रमाण म्हणजे काय असतं ते आपण गोष्टी या ठिकाणी पाहूयात. समप्रमाण म्हणजे काय? आता मला सपोज मी अहिल्यानगरवरून निघालो पुण्याच्या दिशेने. ठीक आहे, इथं अहिल्यानगर, इकडं पुणे. टू व्हीलरवर निघालोय. माझ्या गाडीत पेट्रोल आहे, हे समजा 150 किलोमीटर अंतर आहे, 150 किलोमीटर. माझ्या गाडीत 1 लिटरला माझी गाडी 50 किलोमीटर जाते. 1 लिटरला पेट्रोल, 1 लिटर पेट्रोल टाकलं. पूर्ण गोष्टीवर ओके शिकणार तुम्ही शेवटपर्यंत, टाइम घेऊ नका, रिलॅक्स. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला येणार असं नाही, फॉर्म्युला क्वचित एखादा येणार पूर्ण सिलेबसमध्ये, पूर्ण वर्षात 1 लिटरमध्ये. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपली परीक्षा आता एप्रिल मे मध्ये होणार, मोस्टली एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात. त्याच्यामुळे आता आज नोव्हेंबरची काहीतरी 14 तारीख आहे, 14-15. नोव्हेंबरचे 15 दिवस, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, पुढचे 4 महिने साधारण. 4 महिन्यात सिलेबस कंप्लीट करणे, त्यानंतर सराव परीक्षा घ्यायच्या आपल्याला. 1 लिटर पेट्रोलमध्ये माझी गाडी जाते किती? 50 किलोमीटर. तर मला सांगा, मला हे 150 किलोमीटर अंतर कापायचे, तर किती लिटर पेट्रोल टाकायला लागेल? काय केलं तुम्ही? 1 लिटरला 50 जाते, मग आता 150 लिटर जायचे, 150 किलोमीटर जायचे, तर किती लिटर लागेल? 50 किलोमीटर जायला 1 लिटर लागतंय, तर 150 किलोमीटर जायला किती? 3 लिटर. इतक्या साध्या पद्धतीने तुम्ही काढणार. आता हेच समप्रमाण आहे. इथं पेट्रोल लिटर आपल्या दैनंदिन व्यवहारातल्या गोष्टी, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात आल्या. परंतु काही ठिकाणी दैनंदिन व्यवहारातल्या नसतील, त्यावेळेस काय बघायचं? पेट्रोल वाढलं तर किलोमीटर वाढणार आहे का जाण्याचे? वाढणार आहे. मग ते काय झालं? समप्रमाण. ओके. आणि समप्रमाण असंच लिहायचं. 1 लिटरमध्ये कोणते पण असू द्या, 50 किलोमीटर, तर 150 किलोमीटर जायला किती? इथं प्रश्नचिन्ह दिला. आता आपण जनरली जर शाळेत शिकतो, त्या ठिकाणी काय शिकवलं जातं? प्रश्नचिन्ह किंवा एक्स म्हणा हा, आणि तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केल्यावर तो इक्वल टू असतो. म्हणजे 1 गुणिले 150, 1 गुणिले 150 इज इक्वल टू 50 गुणिले एक्स. मग एक्स इज इक्वल टू 1 गुणिले 150, 1 गुणिले 50 इकडं, भागिले 50 आले, म्हणजे एक्स इज इक्वल टू 50 त्रिक एक्स, 0 गेले, 5 त्रिक 15, एक्स इज इक्वल टू 3, म्हणजे 3 लिटर लागेल. परंतु स्कॉलरशिपला हे तिरकस गुणाकार करणं, लिहिणं, मांडणं, त्यानंतर एवढी प्रोसिजर करणं आपल्याला परवडणार आहे का? नाही. आणि हा असा एक प्रश्न नसणार आहे, तिथं भरपूर प्रश्न असणार आहेत. स्कॉलरशिपचं 30% उदाहरणं अवघड असणार आहेत. त्या ठिकाणी तर आपल्याला ह्या पद्धतीने जाणं खूप हानिकारक होणार. आपला पेपर सुद्धा कव्हर होणार नाही, तो 30% अवघड पेपर. 70% ठीक आहे. म्हणून आपल्याला थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. एक्स्ट्रा एफर्ट्स म्हणजे काय? तर काही स्टेप्स गाळायच्या. कशा गाळायच्या, कशा स्किप करायच्या, ते मी तुम्हाला सांगतो. आता इथं प्रश्नचिन्ह आहे, इथपर्यंत कोणाला काही अडचण? परत लिहितो मी इथं. 1 लिटर किती? 50 किलोमीटर, तर 150 किलोमीटर जायला किती किलोमीटर लागतील? आता असं मांडायचं, कोणत्या पण 2 क्वांटिटी दिल्यात, 1 लिटरमध्ये 50 आणि किती लिटरमध्ये 150 किंवा 150 मध्ये किती. आता काय करायचं? जे दिलंय तिकडून प्रश्नचिन्हाकडे जायचं. कुठं जायचं? प्रश्नचिन्हाकडे जाण्याचा प्रश्न मार्क करायचा. कुठून जाणार? दुसऱ्या बाजूने, ह्या बाजूने प्रश्नचिन्हाकडे जायचं. तसंच इकडून ह्या बाजूकडे जायचं. आता इकडून प्रश्नचिन्हाकडे गेलोय ना आपण, म्हणून तसाच एरो इकडून पण काढायचा. असा मनातल्या मनात काही दिवसांनी मनातल्या मनातल्याच. आता सुरुवातीला आहे म्हणून तुम्ही हे समजून घ्या. कसं प्रश्नचिन्हाकडे झालं, मग कसं होतं? याचाच अर्थ काय? 50 ची गोष्ट किती झाली? 1 झाली. मग आपण काय करतो? जुनी गोष्ट जी 50 आहे ती खाली लिहिणार छेदाला, डिनॉमिनेटरच्या जागी, आणि नवीन गोष्ट झाली ती वरती लिहिणार अंशा जागी. हे नीट समजून घ्या. लक्षात? 50 ची गोष्ट 1 झाली, पण प्रश्नचिन्हाकडे जायचं फक्त. तर 150 ची गोष्ट किती, म्हणून गुणिले 150 ची किती इज इक्वल टू किती. हा किती म्हणजेच आपलं प्रश्नचिन्ह आहे. झालं, एवढंच मांडायचं. 0ला 0 गेला, 5 1 5, 5 3 15.
हे आपलं किती आलं इथं 3 लिटर. काय अडचण नाही. आता जर उलट प्रश्न विचारला असता, या ठिकाणी एक गाडी 1 लिटरमध्ये एक गाडी 1 लिटरमध्ये 50 किलोमीटर जाते. तर 3 लिटरमध्ये किती? आता इथं आपल्याला 150 किलोमीटर जायला किती लिटर लागणार ते काढायचं होतं. आता 3 लिटरमध्ये किती? हे कसं सोडवणार? परत आपलं 1 लिटरमध्ये 50 किलोमीटर. तर 3 लिटरमध्ये किती? मग किती ते प्रश्नचिन्ह म्हणलं. आता आपण एरो कसे काढणार? मनातल्या मनात म्हणायचं. प्रश्नचिन्हाकडे जायचं आपल्याला. मग दुसऱ्या क्वांटिटीपासून प्रश्नचिन्हाकडे गेलो असं. ओके. हा एरोचा हा बाण कुठे? ह्या बाजूला उजव्या बाजूला. मग इथं पण उजव्या बाजूला करायचा. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण? आणि मनातल्या मनात म्हणायचं आता दिलंय काय? एकाचं किती झालं? 50 झालं. तर 3चं किती? मग एकाचं 50 म्हणजे 1 खाली 50 वरती. आपण कसं लिहितो? ओल्ड आणि न्यू. ओल्ड आधीचं त्याचं न्यू झालं आता. म्हणजे आधी एक होतं त्याचं किती झालं? 50 झालं. तर आता 3चं किती? म्हणून गुणिले 3. लक्षात? इज इक्वल टू प्रश्नचिन्ह. लक्षात दिलंय ते लिहिलंय. एकाचं 50 हे दिलंय. मग एकाचं 50 लिहून घेतलं. गुणिले. आता कशाचं काढायचं? 3चं किती? 3चं किती म्हणून गुणिले 3. इकडे काय होतं? प्रश्नचिन्ह इकडं होता म्हणून इकडून इकडे गेलो होतो. फरक कळाला दोन्हीतला. जिकडं प्रश्नचिन्ह आहे तिकडे जायचं. मग हे 50चं 1 म्हणजे 50चं 1 तर 150चं किती? मग शून्याला शून्य गेले 5×3=15 आणि तो 50 गुणिले 3 150. म्हणजे ह्या उदाहरणात आपले 150 किलोमीटर आले. इथं प्रश्नचिन्हाच्या जागी याचाच अर्थ 3 लिटरमध्ये ती गाडी किती देणार? 150 किलोमीटर. आणि याचा अर्थ इथं काय? 150 किलोमीटर जायला त्या गाडीला किती लिटर लागणार? 3 लिटर. समजलं? हे 2 मिनिटं पॉज करा आणि समजून घ्या. कारण याचा शेवटपर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात उपयोग आहे. तर एक्स मानून तिरकस गुणाकार करण्याची मेथडने गेला तर स्कॉलरशिपला आपलं सुपर 30चं जे लक्ष आहे, स्टेट मेरिट लिस्ट, ते आपलं साध्य होणार नाही. पळू पण नका लेक्चर, सावकाश बघा. काही अर्ध्या तासाचे लेक्चर आहे सगळे. अर्ध्या तासाचेच घेण्याचा प्रयत्न करणार मी. इथपर्यंत काय अडचण? प्रश्नचिन्हाकडं जायचं. आता समप्रमाण म्हणजे काय कळालं? एक गोष्ट वाढवली. आता एकाची 3 केली. 1 लिटरपासून 3 लिटर केलं वाढवली. तर दुसरं पण 50 किलोमीटर 150 किलोमीटर वाढतं. म्हणजे एक गोष्ट वाढवली की दुसरी पण गोष्ट वाढते. त्याला म्हणायचं समप्रमाण. आणि व्यस्त प्रमाण एक गोष्ट वाढवली की दुसरी गोष्ट कमी होते. त्याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. समप्रमाणात काय करायचं? प्रश्नचिन्ह मांडायचं. व्यस्त प्रमाण पुढच्या लेक्चरमध्ये मी शिकवतोच कसं करायचं ते. दुसरं उदाहरण घ्यायचं. आता दुसरं उदाहरण घेतलं समजा गॅस समप्रमाणाचं. एक माणूस एक काम समजा एक माणूस एका दिवसात 4 भिंती बांधतो. तर 2 माणसं एका दिवसात किती भिंत बांधतील? एक माणूस आहे तो एका दिवसात 4 भिंती बांधतो. 4 भिंती बांधतो. तर 3 माणसे एक दिवसात, दिवस नाही बरं का, एक दिवसात किती भिंती बांधतील? आता मला एक मनातल्या मनात विचार करायचा. माणसं आणि भिंती या 2 गोष्टी दिल्यात. त्या गोष्टींबद्दल मनातल्या मनात विचार करायचा. एक गोष्ट वाढली दुसरी गोष्ट काय होईल? माणसं वाढली तर दिवस तेवढेच आहे. माणसं वाढली, पहिली एकच माणूस कामाला येत होता, तर जास्त माणसं कामाला चालली गेली तर काम काय होणार आहे? जास्त होणार आहे. म्हणजे माणसं वाढली तर भिंती बांधून होणार किती होणार आहे? जास्त भिंती बांधून होणार आहे. म्हणजे एक वाढलं की दुसरं पण वाढतंय. म्हणजे माणूस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बांधल्या जाणाऱ्या भिंती आहेत. माणसं वाढली तर भिंती बांधतात. जर माणसांची संख्या कमी केली तर अक्षरशः मनुष्यबळ कमी झाल्याने होणारं काम कमी होणार आहे. म्हणजे भिंती पण कमी बांधून होणार आहे. म्हणजे एक गोष्ट कमी झाली तर दुसरी पण कमी होते, किंवा एक गोष्ट वाढली तर दुसरी पण वाढते. याला म्हणायचं समप्रमाण. मग आता आपण शिकलो 3 माणसं किती दिवसात. आता आपण शिकलो कसं? प्रश्नचिन्हाकडे जायचं. मग इकडून कुठे गेलो? प्रश्नचिन्हाकडं. उजव्या बाजूला एरो काढला, तसंच एरो इकडून पण. आता कसं लिहायचं? जे दिलंय ते लिहायचं. एकाचं किती झालं? 4 झालं. मग 1 खाली 4 वरती. ओल्डचं न्यू. एकाचं 4 तर 3चं किती आणि किती.
इज इक्वल टू सोडवलं 4 गुणिले 3 खाली छेदाला 1 आहे, त्याचा अर्थ काय नाही, म्हणजे इज इक्वल टू 4 त्रिक 12/1 म्हणजेच 12. हे किती प्रश्नाची जा किती आलं 12. याचाच अर्थ काय, 12 भिंती बांधून झाल्या 3 माणसांकडून, म्हणजे एक माणूस 4 भिंती बांधत असला तर 3 माणसं 12 दिवसात राहतात. कंडिशन काय, दिवस नाही मिळते एक दिवसात. अजून समप्रमाणाची उदाहरणं तुम्ही इमॅजिन करा बरं. एक क्वांटिटी वाढली की दुसरी पण वाढली पाहिजे. तुम्ही दुकानात गेला, तुम्हाला घ्यायला सांगितलं घरच्यांनी स्कॉलरशिपला आपले 4 विषय, 4 विषयाला 4 वह्या घ्यायला सांगितल्या. तुम्ही दुकानात गेला, दुकानदाराला विचारलं एक वही कितीला रे बाबा, दुकानदार म्हणला 25 रुपयाला. मग तुमच्या डोक्यात आलं मला 4 वह्या घ्यायच्या, मग मी किती रुपये द्यावेत. काय केलं तुम्ही, वही आणि देणारे पैसे किंवा किंमत यांचं बघितलं. वही वाढली तर देणारे पैसे पण आपल्याला वाढवावं लागतात, किंवा वह्या कमी केल्या संख्या तर देणाऱ्या पैशाची किंमत पण कमी होणार आहे. म्हणजे एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी वाढते, एक गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट वाढते. याचाच अर्थ काय, त्या गोष्टी समप्रमाणात आहे. मग दुकानदाराने सांगितलं एक वही कितीला 25ला, तर आपल्याला घ्यायची स्कॉलरशिपच्या 4 विषयांसाठी 4 वह्या, तर 4 वह्या कितीला, इथपर्यंत अडचण नाही. स्कॉलरशिपच्या अँगलने सोडतोय, आता ते एक्स मानायचं आणि तिरकस गुणाकार ती मेथड आता सोडून द्यायची. एकाचं किती झालं दादा 25, तर 4चं किती प्रश्नचिन्ह. मग कसं, ओल्ड खाली न्यू वरती, एकाचं 25 तर 4चं किती आलं 25 गुणिले 4 100 भागिले 1 म्हणजेच 100. इथं प्रश्नचिन्ह जागी 100 आला, म्हणजे 4 वह्या घ्यायला आपल्याला किती रुपये लागले 100 रुपये. विठ्ठल विठ्ठल. ठीक आहे, समजलं का. पुढं आता समजा एक वही 25 रुपयाला आहे आणि घरच्यांनी दिले 150 रुपये, म्हणजे 150 रुपयाच्या अन्वया किती येतील तेवढ्या. काय करणार, असंच सेम समप्रमाणाच आहे ते पण. आता तुम्ही व्यवहारात डायरेक्ट तो विषय करणार 150 भागिले 25 करणार, पण ह्या क्वांटिटी कशा व्यवहारातल्या आपल्या ओळखीच्या आहे, म्हणून ओळखीच्या नसल्या तर आपल्याला काय 150 रुपयात किती, एक वहीला 25 रुपये लागतात, तर किती वह्या येतील 150 रुपयात. किंमत आहे 25 रुपयाखाली 150 रुपये घेतलं, दुसरं काही नाही केलं. 1 रुपयाखाली किती वह्या येणार आहे ते लिहिलं फक्त. आणि लक्षात, असं का नाही लिहिलं 1 25 तर 150ला किती, याचा अर्थ एका वहीला 25 रुपये लागतात तर 150 वह्यांना किती, आपण 150 वह्यांची किंमत नाही काढणार, आपण 150 रुपयात किती येणार आहे म्हणून रुपयाखाली रुपये. एक वहीला, मग सुरुवातीला तुम्ही असं पण लिहू शकता एक वहीला किती रुपये 25 रुपये, तर किती वह्यांना किती वह्या येतील किती रुपयात 150 रुपयात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे रुपयाखाली रुपये आलं पाहिजे, वही खाली वही आलं पाहिजे. हे लिहिलंच पाहिजे असं स्कॉलरशिपला नाही. स्कॉलरशिपला आता सुरुवातीला कळेपर्यंत लिहित जा रुपयाखाली रुपये म्हणून रुपये लिहित जा, पण स्कॉलरशिपला तुम्हाला ऍक्च्युली परीक्षेत 1 25 असंच लिहिणं आहे आणि प्रश्नचिन्ह 150. तुम्ही मनातल्या मनात कन्सिडर करणार आहे, इकडचा कॉलम आहे हा 25 150चा, हा रुपयाचा आहे आणि हा वह्यांचा आहे. मनातल्या मनात तुमच्या लक्षात राहणार आहे. नंतर सुरुवातीला लक्षात नसेल राहत तर लिहा, इथं वही लिहा, इथं रुपये लिहा, इथं वह्या लिहा, इथं रुपये लिहा. चला सोडवा. आपलं काय ठरलंय, प्रश्नचिन्हाकडं जायचं. प्रश्नचिन्हाकडे चला, कुठून दुसऱ्या बाजूने प्रश्नचिन्हाकडे जायचं, इकडून इकडं मागवलो आता आपण. मग तसंच इकडच्या बाजूला आता जे दिलंय ते लिहा. जुनं किती 25, त्याचं किती झालं 1, 25 जुनं त्याचं झालं 1 गुणिले, आता जुनं किती 150, त्याचं किती होणार, म्हणजे त्याच्या किती वह्या होणार ते प्रश्नचिन्ह सोडवले. 25 1 25, 25 150, 6. 25चा पाढापाठ आहे का, अशा पद्धतीने तुम्हाला इतर पण पाठ करावं लागतील. दररोज सकाळी 10 ते 15 मिनिटं मी सांगतो एक स्पीड कॅल्क्युलेशन वाढवण्यासाठी काय करावं लागेल, त्या गोष्टी 10 ते 15 मिनिटं रोज करणे. त्यात पाढे उद्यापासूनच 1 ते 30 तुम्ही 7वीच्या स्कॉलरशिपला एप्रिल मे मध्ये होणारी परीक्षा टार्गेट करत असाल आणि आपल्या सुपर 30 मध्ये येत असाल तर तुम्हाला रोज सकाळी 10 मिनिटं 1 ते 30 पाढे, 1 ते 20 वर्ग
इथे लिहून ठेवतो 1 ते 30 पाढे 1 ते 20 वर्ग. 7वीला स्कॉलरशिप आहे नाही का, 30 पर्यंत शक्य असेल तर करा, किंवा मग 1 ते 20 पाढे 20 पर्यंत केले तरी चालतील, काही अडचण नाही. 1 ते 20 वर्ग आणि 1 ते 10 घन, एवढ्या गोष्टी करणं आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी जशा येतील तशा सांगता येतात. पाड्यांचं महत्व आलं म्हणून मी पाडे सांगितलं. पण उद्यापासून तुमचं लक्ष राज्याच्या गुणवत्ता यादीत असेल तर दररोज किती 10 मिनिटं जाणार म्हणून लिहायचे नाही, म्हणायचे मनातल्या मनात, बे 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 2-4 बेट्रिक्सा, किंवा इंग्लिशमध्ये म्हणत असेल तर इंग्लिशमध्ये. समजतंय? 1 ते 20 पर्यंत 1 ते 20च करा सुरुवातीला 2-3 महिने, आणि त्यानंतर आपण बघू 21 पासून 30 पर्यंत. ते 21 पासून 30 पर्यंत पाडं पण एका विशिष्ट ट्रिकने पटकन लक्षात राहतात. ती ट्रिक त्यावेळेस सांगेल. 1 ते 20 पर्यंतचा वर्ग आणि 1 ते 10 पर्यंतचा घन, हे रोज करायला चालू करा. समप्रमाण कळालं, प्रश्नचिन्हाकडे जायचं. प्रश्नचिन्हाकडे गेलो. आता आपण परीक्षेत तुम्ही म्हणता स्कॉलरशिपला नाहीये, मग का शिकवताय, किंवा स्कॉलरशिपला हा डायरेक्ट उल्लेख नाहीये, पण याचा उपयोग किती ठिकाणी उत्तर काढायला होणार आहे ते तुम्हाला पुढे समजेल. त्याच्यामुळे हे लेक्चर नीट बघा, हे आणि पुढचं व्यस्त प्रमाणाचं. आता याच्यात आपल्याच पुस्तकातली बोर्डाच्या एक्झामची, स्टेट बोर्डाची उदाहरणं दिलेली आहेत. ती समप्रमाणाची उदाहरणं सोडू, प्रॅक्टिस सेट सुद्धा त्याच्यावर येतं. पहिलं उदाहरण काय आहे, आता मी दोन्ही भाषेत सुरुवातीला लिहिलं होतं. मला वाटलं सेमी इंग्लिशमुळे सेमी इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करतात. मात्र आता 7वीला गेल्यामुळं इथं बहुसंख्य मुलं झेडपी शाळेतली, आणि झेडपी शाळेत जास्त प्रमाणात जरी सेमी इंग्लिशची एखादी असली तरी मराठीत चालत आहे. त्यामुळे आपण मराठी मीडियमवरती जास्त फोकस करू. सेमी इंग्लिशला इतर शहरातल्या शाळेत त्यांना पण अडचण येणार नाही मराठीसाठी, कारण तिथं पण बहुसंख्य मुलं सेमीची असली तरी मराठीतून तयारी करतात, मराठीतून फॉर्म भरतात, मराठी प्रथम भाषा निवडतात. या 8वीच्या स्कॉलरशिप सारखं नंतर माझ्या लक्षात आलं की 7वीच्या शाळा बऱ्याच झेडपीच्या अंतर्गत आहे, आणि त्या ठिकाणी मराठी. त्याच्यामुळे आपण इंग्लिशला थोडंसं बाजूला करू. नाही तर माझा प्लॅन दोन्ही भाषेतला होता. काय म्हणते तर 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना विकतात, तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? दोन गोष्टी कोणत्या? कांदे आणि रुपये. कांदे वाढले, मला जास्त कांदे घ्यायचे, तर मला रुपये कमी द्यावे लागतील का? नाही, रुपये पण वाढावे लागतील. कांदे जर मला जास्त पाहिजे असतील तर मला रुपये जास्त द्यावे लागतील. याचाच अर्थ काय? समप्रमाणे, डायरेक्ट प्रोपोर्शन. मग डायरेक्ट प्रोपोर्शन कसं लिहिणार आपण? 7 kg कांदे, डायरेक्ट 7 kg. आता सुरुवातीला एक उदाहरण लिहून दाखवतो. 7 kg कांदे किती रुपये? 140 रुपये. तर आपल्याला काय विचारले? 12 kg कांदे कितीला? 12 kg कुठे लिहिणार? kg कांदे खाली, kg कांदे किती? 12 kg किती रुपयाला ते माहित नाही, प्रश्नचिन्ह दिलं. आता आपण काय शिकलोय? प्रश्नचिन्हाकडे जायचं. तिरकस गुणाकार करायचा नाही, एक्स म्हणायचं नाही. प्रश्नचिन्हाकडे जायचं. कुठून? ह्या बाजूने. जी बाजू दिली ही दिली ना, आता हे नाही दिली प्रश्नचिन्ह, ह्या बाजूने ह्या प्रश्नचिन्हाकडे गेलो असं. तसंच ह्या बाजूने इकडं. मग दिलेली क्वांटिटी आधी 7ची किती झाली? 140. मग 7 खाली, 140 वरती, गुणिले 12ची किती? ओल्ड खाली न्यू वरती, जुनं खाली नवीन वरती. सोडवलं हे. 7 1 7 आला पाडाचा परत संबंध. 7 2 14, हा शून्याला हा शून्य. 20 गुणिले 12, हा शून्य तसाच घेतला. 12 2 24, किती आले? 240 रुपये लागतील 12 kgला. लक्षात, 7 kg पासून आपण 140 रुपये लागत होते 7 kgला, म्हणजे वाढच होते. तर 12 kgला हे पण वाढणार आहे. आता कधी कधी शाळेत आपण कसं शिकवलं जाईल, हे गणित तुम्हाला कदाचित असं शिकवलं जाईल. 7 kgला 140 रुपये लागतात, तर 1 kgला किती? 140 भागिले 7, 20 रुपये. मग 1 kgला 20 रुपये, तर 12 kgला किती? मग 20 गुणिले 12, आणि हा गुणाकार करा. 0 12 24. यात खूप वेळ जाणार आहे. 7 kg वरून आपल्याला परत 1 kgचं काढायचं. 1 किलोला कांदे किती रुपये लागतील, आणि त्याच्यावरून परत 12 किलोला जायचं. ते पण आपल्या जुन्या मेथडने एक्स म्हणून. त्यावर स्कॉलरशिपला वेळ महत्वाचा आहे, शॉर्टकट महत्वाचे आहेत, आणि त्यापेक्षा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी महत्वाची. त्याच्यामुळं ही आपली मेथड आजपासून सगळ्यांनी अंगीकारायची. रक्तात भिनली पाहिजे प्रत्येकाची आपली मेथड. कशी?
प्रश्नचिन्हाकडे जायचं, काहीच नाही. समप्रमाणात आहे, मांडून घ्यायचं असं 4 गोष्टी. प्रश्नचिन्हाकडे जायचं. अजून उदाहरणं आहेत ना आपल्याकडं, उदाहरणाला काही तोटा नाही. इथं काय म्हणलंय, 600 रुपयांमध्ये दुसरं एक्झाम्पल बघा. 600 रुपयांमध्ये 15 पेंड्या कडबा मिळतो. तर 1280 रुपयात, 1280 रुपयात किती पेंड्या कडबा मिळेल? पेंड्या किंवा कडबा, एवढ्या पेंड्या कडबा आणि रुपये, ह्या 2 गोष्टी. कडब्याच्या पेंड्या वाढवल्या तर आपल्याला काय, रुपये पण जास्त द्यावं लागतील. म्हणजे दोन्हीचे बार वरती येत. एक गोष्ट वाढवली, जास्त कडबा घ्यायचे तर जास्त रुपये द्यावं लागतील, साहजिक गोष्ट आहे. म्हणजे समप्रमाणात आहे. लिहा, 15 पेंड्यांना किती लागतो, किंवा इथं त्यांनी दिले तसं लिहू. काय लिहिलं त्यांनी, 600 रुपये तेवढ्या येतो. म्हणजे 600 रुपये मध्ये 15 पेंड्या कडबा, तर 1280 रुपयात किती? 1280 कुठं, रुपया खाली लिहिणार आपण. 1280 रुपयात किती, हे प्रश्नचिन्ह. एक वाढलं तर दुसरं वाढतंय, म्हणजे समप्रमाणात आहे. म्हणजे 600चे 15 आपल्याकडे खूप प्रश्नचिन्हाकडे जायचं नाही का. 1280 कडून कुठे गेलो, प्रश्नचिन्हाकडे गेलो, बाण काढलं. तर 600 कडून तसाच वरती उजव्या हाताला जाणार, खाली उजव्या हाताला गेलो म्हणून वरती पण उजव्या हाताला जाणार. आता जे दिलंय त्याला 600चं 15 दिलंय, म्हणजे जुनं 600 होतं तर त्याचं 15 झालं. आता 1280चं किती, 1280चं किती सोडवलं, शून्याला शून्य गेला, 15 एक 15, 15 चौक 60, त्याला 128 भागिले 4, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8, 32 पेंड्या कडबा येईल. हेच आपलं उत्तर झालं. समजलं? पुढचा प्रश्न पाहायचा. तिसरा प्रश्न, रोज 13 kg 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो, तर 12 गायींना किती खुराक? आता हा खुराक आहे, खुराक आणि गायींची संख्या. गायी वाढवल्या तर काय करणार आहे, या 2 गोष्टी भेटल्या, ज्या 2-3 गोष्टी त्या काढून घ्यायच्या आणि त्यांचा विचार करायचा. गायी वाढल्या तर खुराक काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. डायरेक्ट प्रपोर्शन आपण कसं लिहितो, 13.5. 500 ग्रॅम म्हणजे किती, अर्धा किलो, आणि हे 13 किलो, 13 किलो आणि अर्धा किलो किती झाले, 13.5 किलो, म्हणजे 13.5 kg. 1000 ग्रॅमचा 1 kg होतो. हे माहीत नसेल तर समासाच्या वरती लिहून ठेवा. 1000 ग्रॅमचा 1 kg होतो. साखर घ्यायला दुकानात गेल्यानंतर तुम्ही इलेक्ट्रॉनिक तराजू काटा बघितला असेल, त्यात ग्रॅम मध्ये वजन असतं. 1 किलो साखर मागितलं तर किती जातं, 1000 ग्रॅम जातात. तिथं 1000 लाल याच्यात येतं ना. अर्धा किलो मागितलं 500 ग्रॅम, पावशेर मागितलं 250 ग्रॅम, 250 ग्रॅम, म्हणजे 13 kg 500 ग्रॅमचा अर्थ काय होतो, 13.5 kg हा खुराक आहे. किती गायींना पुरतो, 9 गायी. तर आपलं काय सांगितलं, 12 गायींना खुराक किती. आता गायींखाली गाईले घेतल्या तर 12 गायी, त्यांचा खुराक किती, खुराक खालीकडं खुराक किती kg खुराक ते माहित नाही, म्हणून प्रश्नचिन्ह. आपलं ठरलं काय, प्रश्नचिन्हाकडे जायचं. इकडून प्रश्नचिन्हाकडे गेलो, इकडून पण प्रश्नचिन्हाकडे गेलो. जे दिलंय ते घ्या. 9चं किती झालं, आता इथं दिलंय 9चं 13.5 झालं, म्हणजे 9 खाली त्याचं ओल्डचं न्यू 13.5, तर 12चं किती सोडवलं, 3 त्रिक 9, 3 चौक 12, म्हणजे किती आलं, 13.5 गुणिले 4 भागिले 3. 3 एक 3, 3 चौक 12, खाली उरला एक पॉईंट आला म्हणून पॉईंट घेतला, 3×5 = 15. हे बेसिक गुणाकार भागाकार सगळ्यांना येत असतील असं गृहीत धरतो. नसेल येत तर एक बेसिक लेक्चर म्हणून 4 तासाचे एक मास्टर रिव्हिजन बॅच टाकतो, किंवा 4 तासाचं काय करतोय, बेसिक गोष्टी, त्याला नावच देतो बेसिक गोष्टी, आणि त्यात हे असे छोटे छोटे गुणाकार भागाकार वजाबाकी शिकवतो. पण यायला पाहिजे. येत नसलं तुमच्या घरच्यांना पण तुम्ही विचारू शकता, हे छोट्या गोष्टी आहेत. 4.5 गुणिले 4 किती आले, 5 चौक 20, 2 5 चौक 20 2 22. एक घर पॉईंट येतो 0.5 म्हणून 0.5 दिला, म्हणजे 22 आलं. म्हणजे किती kg खुराक लागेल, 22 kg खुराक लागेल. समजलं. मांडायचं कसं ते महत्वाचं आहे. आता काही दिवसांनी इथं तुम्ही आता काय केलंय, इथं kg म्हणताय, इथं गाई म्हणताय, इथं kg म्हणताय, गाई म्हणताय. काही दिवसांनी तुम्ही मांडणार पण नाही, मांडायचं पण नाही. फक्त 13.5 मनातल्या मनात माहिती kg 9 गाईंना, तर 12 गाईंना 12ला किती, प्रश्नचिन्ह. मग मनातल्या मनात मनातल्या मनात म्हणायचं
12ला प्रश्नचिन्ह तर 9ला किती. आता ह्या पद्धतीने गणित सोडून बघू. हळूहळू आपलं ना ओरिएंटेशन झालं पाहिजे आणि कमी वेळात गणित सोडण्याची आपल्यात ताकद आली पाहिजे. बारा क्विंटल सोयाबीनला 3600 रुपये लागतात. आता सोयाबीन आणि रुपये, तर 8 क्विंटल सोयाबीनला किती. सोयाबीनची किलोमधली संख्या वाढली, क्विंटलमधली, रुपये पण काय करावं लागतील, जास्त द्यावं लागतील. म्हणजे एक वाढलं तर दुसरं वाढतंय, म्हणजेच हे समप्रमाण आहे मित्रांनो. मग 12 क्विंटलला, आता मग पुढे लिहितच नाही क्विंटल सोयाबीन वगैरे, 12 क्विंटल 36,000. तर 8 क्विंटल किती. इथं 8 कुठे लिहिणार, इकडं का इकडं, इथं क्विंटल खाली 8ला प्रश्नचिन्ह. परीक्षेत एवढंच लिहिणार. मग आता मी बाण सुद्धा काढणार नाही, परीक्षेत फक्त डोळ्याने बघणार हे इकडून इकडे गेले, म्हणजे 8चं काहीतरी काढायचे. 12चं किती झाले, 36,000 झाले, तर 8चं किती. प्रश्नचिन्हाकडे जायचं ना आपल्याला, म्हणजे बाण सुद्धा मनातल्या मनात मी काढणार. 8 पासून इकडे जातोय, तर 12 पासून किती. 12चे किती झाले, 36,000 गुणिले 8चे किती, हे उत्तर तुमचं. 12 12, 12 36, 1 2 3 0 हे, म्हणजे 3,000 गुणिले 8, म्हणजे हे 3 0 8 3 24. किती रुपये लागतील, 24,000. किती फास्ट उत्तर येते, हळूहळू लक्षात येते तुमच्या. आणि एक्स वगैरेची गरज पडती, तिरकस गुणाकाराची गरज पडती नाही. फक्त कशावर खेळ आहे, आपल्या एरोवरती, प्रश्नचिन्हाकडे. सुरुवातीला ओळखणं गरजेचं आहे समप्रमाण. शेवटचं उदाहरण, नंतर व्यस्त प्रमाण. व्यस्त प्रमाणाचे पण नोट्स मी काढलेले आहेत. व्यस्त प्रमाण घेऊ. आता शेवटचं गणित बघा, पॉज करून सोडून बघा तुम्ही आता आपल्या पद्धतीने. 2 मोबाईलची किंमत 16,000 आहे. 2 मोबाईल वाढले तर काय रुपये आपल्याला जास्त द्यावं लागतील, समप्रमाणात आहे. मग 2ला किती, 16,000, तर आपल्याला किती, 13 मोबाईलची खरेदी केली तर किती रुपये द्यावे लागतील. 13ला किती, एवढंच लिहिणार मी. चला, 13 पासून प्रश्नचिन्हाकडे गेलो ह्या बाजूला, म्हणून इकडे पण ह्या बाजूला नाही. म्हणजे 2ची गोष्ट किती झाली, 16,000ला ओल्ड खाली न्यू वरती 2ची 16,000 असं. तर 13ची कितीला, हा गुणाकार सोडवणे फक्त. 2 8,000, म्हणजे किती आले, 8,000 गुणिले 13. 13 65 63, 13 65 63 78 63 91 83 104, आणि वरती 3 0, म्हणजे किती आले, 1,00,000. 1,04,000 ना, म्हणजे 1,04,000. याचा अर्थ 2 मोबाईल 16,000ला पडतात, तर 13 मोबाईल 1,04,000ला पडणार. समजलं. आता आपण थांबण्यापूर्वी 2 मिनिटं परत ऐका. आजपासून काय काय करणार. पाढे रोज 1 ते 20, वर्ग रोज 1 ते 20, घन, याला स्क्वेअर म्हणायचं इंग्लिशमध्ये, स्क्वेअर, आणि याला क्यूब 1 ते 10. या गोष्टींचा उपयोग प्रत्येक ठिकाणी होणार. इथंच बघा तुम्ही, 13 गुणिले 8 करतोय, 13 8, पाडा पाठ असल्यानंतर 13 8 104 पटकन येऊन जाणार, आणि मग 3 0ला 3 0 डायरेक्ट मांडणार. प्रत्येक ठिकाणी या गोष्टी लागणार आहे. पाढे, स्क्वेअर, घन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट. रोज याला मनातल्या मनात म्हणायचं काय, वेगळं असं काय, किंवा कच्चा कागद असला किंवा वही पेन्सिल वाटी असली तर त्याच्यात पटपट लिहायचं आहे. त्यात वेळ जास्त जाणार नाही. पण 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, तुमचा स्पीड प्रचंड वाढणार आहे. 13 13 13 2 26 असं सुद्धा म्हणण्याची गरज पडणार नाही. 13 8 104 डायरेक्ट तुमच्या डोक्यात येणार, आणि तिथं तुमचे जे 5-6 सेकंद वाचणारे बाकीच्या मुलांच्या तुलनेत, ते सेकंद आपल्याला जे 30% अवघड गणित येणार आहे स्कॉलरशिपला, तिथं लावायचे. आणि ती 30%चा 30% भाग सुद्धा बरोबर यायचे. बरोबर आहे. आणि ह्या गोष्टी का शिकलो आपण, इकडून इकडे जायचं. काही दिवसांनी तुम्ही एरो सुद्धा नाही काढणार, डायरेक्ट लिहिणार. मग हे तिरकस गुणाकार, एक्स वगैरे तुमच्या ह्या वेळ वाचण्याच्या गोष्टी आणि कॉन्सेप्च्युअली क्लिअर करण्याच्या गोष्टी आहेत. समप्रमाण म्हणजे एक गोष्ट वाढली की दुसरी वाढते, आणि व्यस्त प्रमाणात तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल. काय होतं, एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होते, मग त्यांचा प्रोडक्ट कसा कॉन्स्टंट राहतो ते तुमच्या पुढच्या उदाहरणात, पुढच्या लेक्चरमध्ये ते शिकणार तुम्ही. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट करायची. बरं ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये व्यस्त प्रमाणात सांगतो. बाकी ठीक आहे, लेक्चर कसं आवडलं ते कमेंट्समध्ये सांगा.
चॅनलला कनेक्टेड राहा, टेलिग्रामला सबस्क्राईब करा, कारण तिथं PDF वगैरे दिले जातील. आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना सांगा. पालक म्हणून तुम्ही लेक्चर बघत असेल तर तुमच्या पाल्याला सांगा हे कशा पद्धतीने शिकवतात बघा, समजतंय का, त्याच्याकडून फीडबॅक घ्या. कारण तुम्हाला समजेल तुमचं जरा मॅच्युरिटी आहे आणि ह्या साध्या गोष्टी, छोट्या गोष्टी, लहान लेवलच्या गोष्टी आहेत. फक्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ दाखवा, लेक्चर दाखवा, त्यांना विचारा आणि त्यानंतर आपल्या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा. सगळ्यात मोठी गोष्ट, सुपर 30 मध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर आजच ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅव अ ग्रेट डे.